बघू शकता मित्रांनो, जॅकेट हे ते आणि फुलवालेचे काय आहे. प्राइस काय का प्राइस? हा ना. जय महाराष्ट्र. आणि इथून आता आपल्याला स्ट्रेट जायचं आहे. तर गावच्या साईडला जर जायचं असेल तर तुम्हाला या ब्रिज खालून खूप गाड्या भेटतील, जात असतात. तर इथून तुम्हाला नाशिकला पुण्याला जायला 500-700 रुपयामध्ये एखादी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या गाड्या भेटतात. बघू शकता मित्रांनो, कर्म परमो धर्म, तर येतो धर्मस्य देया, आमचं काम आमची ओळख. बरोबर. हां, तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा नवीन एक आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. बघू शकता मित्रांनो, जॅकेट हे ते आणि फुलवालेचे काय आहे. सर्दीचं जॅकेट आहे ना, काहीतरी बोलतात ना. काका याचं नाव काय? विनी शूटर बोलतात की काय बोलतात त्याला? जॅकेट ना. तर सर्दीचे जॅकेट आहे, बघू शकता. प्राइस काय काका? प्राइस? हां ना. अडीचशे बघू शकता. आणि हे वालं 500 रुपयाला आहे आणि आहे ठीकठाक क्वालिटी आहे आणि दादर वेस्टलाच आहे. चला, थँक्यू मित्रांनो. बघा, जर तुम्हाला गावाकडे तर गावच्या साईडला जर जायचं असेल तर तुम्हाला या ब्रिज खालून खूप गाड्या भेटतील, जात असतात. तर इथून तुम्हाला नाशिकला पुण्याला जायला 500-700 रुपयामध्ये एखादी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या गाड्या भेटतात. नंतर काही पर्सनल व्हेकलचे पण असतात, त्यासुद्धा अशा नेत असतात. त्यांना पण असं म्हणजे त्यांचं पेट्रोल वाचवायचं असेल तेव्हा. जय महाराष्ट्र. आणि इथून आता आपल्याला स्ट्रेट जायचं आहे. आणि मित्रांनो, इथून जर स्ट्रेट गेला ना तुम्ही, डायरेक्ट आपलं जे दादर स्टेशन आहे तिकडे जाशाल आणि तुम्हाला तिथून ही स्ट्रेट जिथे कुठे जायचं आहे तिकडे जाऊ शकता. हो, ते मी इथून पुढेच आहे गेलं तर. नंतर हिंदमाता. नंतर तुम्हाला जर माहिती असेल मित्रांनो, हिंदमाताला ते जे थिएटर आहे खूप मस्त आहे आणि अजूनही स्वस्तामध्ये तिथे मूवीज बघायला भेटतात. बघा मित्रांनो, 40 रुपयाला. आणि बघू शकता मित्रांनो, आपल्या 22 जानेवारी होती तेव्हा सर्वांनीच आपल्या दुकानांसमोर कशा प्रकारे भगवा ध्वज लावला आहे आपल्या श्रीरामांचा. तरीसुद्धा मित्रांनो बघू शकता, या साईडला खूपच असे फर्निचरचे दुकानं आहेत. साईबाबा आहेत. हां, नाही, हनुमान आहे रे. बघू शकता मित्रांनो, कर्म परमो धर्म, तर येतो धर्मस्य देया. तर कसं आहे, खदरक्षण आहे, खदनिग्रहण आहे. अमर क्रीडा मंडळ. तर काय, शौर्यम आत्मसंयमनम. हां, शौर्यम आत्मसंयमनम त्याग, म्हणजे फायर ब्रिगेडचं ब्रीदवाक्य म्हणा, आमचं काम आमची ओळख. बरोबर. शरीर सुखास्य जीवन उत्तम. वा. हां, तर मित्रांनो बघू शकता, हे त्या डिपार्टमेंटचे जे ब्रीदवाक्य आहेत ते आहेत आणि खूप मस्त आहे मित्रांनो. अक्षरशः त्या एका ब्रीदवाक्यावरून पूर्ण त्यांचा जो प्रोफाईल आहे की त्यांचं कामासंबंधात म्हणा की कशा पण ही माहिती भेटते आपल्याला. खूप छान आहे मित्रांनो असे जे ब्रीदवाक्य. थोडक्यात म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती येऊन जाते त्या गोष्टीची. काय म्हणतो अनिकेत? बरोबर मित्रांनो, खरंच दादर या साईडला खूप डेव्हलपमेंट झाली आहे आणि अक्षरशः जो जुना भाग पहिला पाहिलं होतं म्हणजे काही वर्षांअगोदर, ते अक्षरशः आता ओळखता येत नाही आहे. खूपच डेव्हलपमेंट झाली आणि जास्त लोक आता मित्रांनो मराठी भाषिक कमी दिसत आहेत आणि परप्रांतीय जास्त दिसायला लागले. जरा काय म्हणतो अनिकेत? हे फेमस चित्रा थिएटर आहे इकडे दादरचं आणि खूप स्वस्तातले मूवी इथे तुम्हाला पाहायला भेटतात. आणि आता कोणकोणत्या चालू आहे त्या बघूया आपण. आपलं शिवरायांचा छावा, त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही. आणि हे चित्रा थिएटर. मला मी इथे माकडं दाखवतो. कुठे गेलं रे? हां, तरी बघतो दाखवतो मला. थांबा. अरे गेलो मित्रांनो, माकड गेलं. पण काय नाही, खूप माकडं आहे तुम्हाला ते चालत दिसतं. कुठं आहे?
आणि शॉपिंगसाठी मित्रांनो दादर खूप फेमस आहे, बघू शकता तुम्ही. लेडीज जेंट्स सर्व काही शॉपिंगच्या सामान तुम्हाला इथे इझी अवेलेबल होतील. तर आता चाललो आहे आपण आपलं रेल्वेच्या इकडे आणि तिथून आता गाडी पकडायची आपल्याला गोरेगावसाठी. आता आपण सेंट्रल लाईनच्या इकडे, आता इथून आपल्याला वेस्टर्न लाईनला जायचं आहे. आणि हे बघा मुंबई लाईनच लाईन मुंबईमध्ये. तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपण गोरेगाव स्टेशनला पोहोचलो आहे. आणि जे आमचे पर्सनल कामं होते ते तर आपण दाखवू नाही शकलो तुम्हाला, पण काय नाही थोडेफार आणि एवढं काय नाही दाखवलं माहिती आहे. पण गेलो होतो म्हटलं तर जर काही नवीन गोष्टी पाहायला भेटल्या तर त्या तुम्हाला दाखवू असा विचार होता. आणि आता अनिकेत सुद्धा चालला आहे लिस्टला. अनिकेत तुला काही सांगायचं का? हां, तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा प्रवास इथेच थांबतोय आणि भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. तो पण टाटा बाय बाय सी यू.